साजिर रूप तुझ दडल मनात ग तुझ्या पुढ सुख मंदिना जोडीला साकड निघालतो देवा तुझ्यासाठी फिरतीच गाण गातोया पाहुणी शिवार झुलतया साजिर रूप तुझ दडल मनात ग तुझ्या पुढ सुख मंदी जोडीला साकड निघालतो देवा तुझ्यासाठी फिरतीच गाण गातोया पाहुणी शिवार झुलतया। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आपल्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क फॅसिलिटी यूज केलेले आहे ते आपल्याला वेबसाईटवर इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये, आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क फॅसिलिटी ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसणार आहे। तर व्हिडिओमध्ये फक्त आपण इथं बीटमार्क यूज केलेले, यामुळे या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारचा शेक इफेक्ट यूज झालेला नाही। तर इथं सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 आणि ग्रुप 2 ही जी दोन लेअर आहेत स्टार्टिंगच्या, सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप लेअर 1 ही सिलेक्ट करून खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा एक इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे। वाढवल्यानंतर मधोमध इमेज घेऊन इथं आपला तो इमेज या बॉक्समध्ये सेट करून घ्यायचा आहे। आता सेट झाल्यानंतर बघू शकताय की बॅक निघाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2लाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला तो मधोमध घेऊन यायचा आहे। मधोमध घेऊन आल्यानंतर इथं आपल्याला ह्याची इमेज लेअरची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला परत इमेज लेअर सेट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे सेट करायचा आहे। सेट झाल्यानंतर बघू शकता की दोन्ही इमेज लेअरचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं, थर्ड इमेज लेअर सगळ्यात वरती जी आहे ती सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। स्टार्टिंगला येऊन तुमचा इमेज काय करून इथं ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर जशा प्रकारे मी 2 इमेज ॲड केले तशाच प्रकारे काय करायचं आहे, इथं साईज कमी जास्त करून प्रत्येक इमेज लेअर आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे आपण ह्या तिन्ही लेअर आहेत ते ॲड केलेले आहेत। आता ॲड केल्यानंतर इथून पासून चालू होणार आहे, बघू शकता ह्याही राहिलेल्या ज्या लेअर आहेत त्या प्रत्येक लेअर तुम्हाला अशाच प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचा आहे। मी अशाच प्रकारे इमेज ॲड करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमच्या इमेज ॲड करून तो मधोमध घेऊन इथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत। बघू शकता मी 4ही इमेज लेअर तुम्हाला दाखवली आहेत की कशा प्रकारे इमेज ॲड करून इथंपर्यंत सेट करायचे, म्हणजे हे सुरुवातीचे 3 लेअर आणि हा 4था लेअर। अशाच प्रकारे तुम्ही शेवटपर्यंत ग्रुप लेअरमध्ये तुमचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे। मी अशाच प्रकारे करून घेतोय। तर अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक ग्रुपमध्ये जशा प्रकारे मी सांगितले तशा प्रकारे इमेज लेअर प्रत्येक जणांनी ॲड करून घेतलेत आणि अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। आता महत्त्वाची गोष्ट की इथं बघू शकता आपण शेवट 20.17 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत आपण याची लेअर वाढवलेली आहे। फक्त काय इथं काय होतं आहे की ही जी लेअरची जी साईज आहे ती जास्त असल्यामुळे अशा प्रकारे मध्ये ही जी लेअर आहे ते कट होत आहेत। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला शेवट म्हणजे 20.17ला येऊन प्रत्येक लेअरची शेवटपर्यंत ती लेअर लेंथ आहे ती वाढवून घ्यायची, म्हणजे याचा प्रॉपर लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते अशा प्रकारे इथं क्रिएट झालेलं आहे, दुसरं इथं तुम्हाला काहीच करायचं नाही। तर ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की 20.17 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचे इमेज बाकीचे ह्या प्रत्येक लेअरनुसार प्रत्येक बीटमार्कनुसार प्रॉपर ॲड करून घ्यायचे।
आता बघू शकता अशा प्रकारे मी हे ॲड करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे तुमची स्वतःची इमेज इथं प्रॉपर ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की आपला इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं की प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली इथं काय करायचं इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे एकाच क्लिकमध्ये प्रत्येक इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आता बघू शकता अशा प्रकारे फुल स्क्रीन इमेज लेअर झाल्यानंतर जी इमेज लेअरच्या खाली तुम्हाला PNG लेअर दिलेली आहे ती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती इमेजवरती घेऊन यायची आहे. आणि परत एकदा 20.17 या सेकंदाच्या बिटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो ॲड करायचा सगळ्यात पहिल्यांदा. ॲड केल्यानंतर तो व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन गेल्यानंतर लाईटन हा सेकंड नंबरचा ऑप्शन आहे त्या लाईटनमध्ये जाऊन फर्स्ट ऑप्शन स्क्रीन सिलेक्ट करायचा आहे. आणि याची लेंथ इथपर्यंत ठेवून आपल्याला व्हिडिओ जो लेअर आहे तो सिलेक्ट करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. आणि इथंपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला हाच जो व्हिडिओ आहे तो पेस्ट करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. क्रिएट झाल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. आता सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की वरील प्लस चिन्ह क्लिक करून व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट